नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवजार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस, आणि हा प्रश्न विचारण्यात आला होता 2014च्या एसटीआयच्या परीक्षेमध्ये। ठीक आहे, आपल्याला दोन वाक्य दिलेले आहेत, त्याच्यामधलं बरोबर कुठलं आहे, ग्रामॅटिकल, आणि चुकीचं कुठलं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। ठीक आहे, आता पहिलं वाक्य काय म्हणते की द टॉलेस्ट ऑफ द प्लेयर्स वाज इंजर्ड। आता या वाक्यामध्ये बघा काय होतं, बघा ऑफ आलेला आहे। आता हे जे टॉलेस्ट आहे ना, हे मुळात काय माहित आहे का, हे ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण ना, आणि आर्टिकल आलेला आहे द आर्टिकल। ठीक आहे, आता बघा टॉलेस्ट जे म्हटलेलं आहे ना, पुढचं काय होतं, प्लेयर्स। आता तो प्लेयर्स मेल आहे, फिमेल आहे, कोणी असू शकतं, बट सर्वात उंच म्हणजे इथे जे नाउन होतं ना ते अंडरस्टूड आहे। मग ते जर अंडरस्टूड आहे तर साधी सरळ कन्सेप्ट काय, टॉलेस्ट म्हटलेलं आहे, प्लेयर जे आहे ऑफच्या नंतर अनेक वचन आलेलं आहे, म्हणजे हे जे आहे ना टॉलेस्ट, हे काय आपला सिंग्युलर आहे, एक वचन आहे। मग जर का हे सिंग्युलर आहे, एक वचन आहे, तर वर्ब कसं असायला पाहिजे, सिंग्युलर। बघा इथं वाज आलेला आहे, म्हणजे हे जे वाक्य आहे ना हे ग्रॅमॅटिकली परफेक्ट आहे, याच्यामध्ये काही चूक नाहीये। बघा ऑफ वाली कन्सेप्ट काय, आधीच्या नामाप्रमाणे तुमचं क्रियापद यायला पाहिजे, जे की वाज आहे। आधीचं नाऊन जे टॉलेस्ट होतं ना, सर्वात उंच, प्लेयर हा सिंग्युलर आहे। प्लेयर जरी अटी नसलं ना तरी सुद्धा इथं जे आहे ना ते अंडरस्टूड करून घ्यावं लागेल, कारण ऍडजेक्टिव्ह दिलेलं आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचं। ठीक आहे, आणि ऑफच्या नंतर अनेक वचन आहे, ऑफच्या आधी हे सिंग्युलर आलेलं आहे म्हणून इथं वाज आहे, म्हणून पहिलं ए वालं वाक्य जे आहे ना ग्रॅमॅटिकल परफेक्ट आहे। आता दुसरं वाक्य काय म्हटलेलं आहे बघा, राम ऍज वेल ऍज श्याम, हे एक नाऊन आहे, श्याम एक नाऊन आहे, राम एक नाऊन आहे, आणि हे कनेक्ट कशाने झालेलं आहे, ऍज वेल ऍज ना। जेव्हा वेगवेगळे नाऊन आपण ऍड न कनेक्ट करतो तो वर्ब कसा येत असते मित्रांनो, वर्ब हे नेहमी अनेक वचन म्हणजे काय, प्लुरल येते। बट तेच जर का वेगवेगळे नाऊन जेव्हा आपण ऍज वेल ऍज न कनेक्ट करतो ना, म्हणजे हे एक नाऊन आणि हे श्याम एक नाऊन, हे जरी दोन नाऊन असले ना तरी सुद्धा ते ऍज वेल ऍज न कनेक्टेड आहेत, म्हणून जे आहे ना क्रियापद आपलं हे सिंग्युलर येणार, म्हणून इथं काय आलेलं आहे, तुमचं वाज आहे। म्हणजे हे पण जे आहे ना वाक्य व्याकरणीय दृष्ट्या परफेक्ट आहे, म्हणजे ए पण बरोबर आहे, बी पण बरोबर आहे। मग यातला ऑप्शन काय येणार, 3 नंबरचा बघा काय म्हटलेलं आहे, बोथ ए अँड बी आर करेक्ट, म्हणजे ए पण बरोबर आहे आणि बी पण बरोबर आहे। ठीक आहे, अशा प्रकारचं जे आहे ना या प्रश्नाचं उत्तर काय होणार, हे 3 नंबरचं ऑप्शन होणार आहे। ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, साध्या साध्या कन्सेप्ट असतात, आपण काय की कधी या इंग्लिश कडे जे आहे ना, इंग्रजी या भाषेकडे लक्ष नाही देत, म्हणून आपल्याला ते अवघड वाटते। ठीक आहे, जर तुम्हाला अशा सोप्या पद्धतीने इंग्रजी हे शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, आणि तुमच्या मित्रांना पण जे आहे शेअर करू शकता आपण। ठीक आहे, धन्यवाद, माझा व्हिडिओ आपण इतक्या पेशन्सली बघितल्याबद्दल।